अगं गावढळबाई, तुला ऐकायला येत नाही का? कुठे जाऊन बसली आहेस? किती वेळ झालं मी तुला आवाज देत आहे. जिवंत आहे का मेली आहेस? तुषार आपल्या बायकोला मधूला बोलावत होता. मधू बाथरूममध्ये कपडे धुत होती. कपडे धुत असताना पदराला हात पुसत पुसत ती तुषारपाशी आली आणि म्हणाली की तुम्हाला कशाची गरज आहे का? माझं वॉलेट कुठे आहे? मला वाटलं की शिकलेली सवरलेली बायको मिळाली की माझं आयुष्य चांगलं होईल, परंतु माझ्या आयुष्यात अडाणी आणि गावढळ बायको आली आहे. आणि हे काय? किती त्या बांगड्या घातल्या आहेत, किती तो मेकअप दागिने घातले आहेत. असं वाटत आहे की कुठून तरी लग्नातून तुला उचलून आणलं आहे. आता तुझं लग्न झालं आहे, जरा नॉर्मल राहण्याचा प्रयत्न कर. असं म्हणून तुषार रागात डायनिंग टेबलवर बसला आणि म्हणाला की नाश्ता तरी देणार आहे का? का तो पण मी हॉटेलमधून ऑर्डर करायचा आहे? मधूने गरम गरम आलूचा पराठा आणून तुषार पुढे ठेवला. तर तुषार म्हणाला की यामध्ये तूप का टाकलं आहे? मला तूप आवडत नाही. तुझ्या लक्षात राहत नाही का? मधू म्हणाली सॉरी, मी तुमचा वेगळा पराठा बनवला आहे, तो आणायचा विसरले. पण तुषार रागात उठला आणि म्हणाला की मी संध्याकाळी घरी येतोच नसतो. मधू हळू आवाजात म्हणाली की तुम्ही जर नाश्ता न करताच निघून गेला तर माझ्या घशाच्या खाली घास उतरणार नाही. तुषारने एक जोरदार कानाखाली मधूच्या लावली आणि म्हणाला की जा कुठेतरी जाऊन मर. आणि तो निघून गेला. आणि तुषार तेव्हा घरात भांडणे होत होती. तेव्हा तो गाडी खूप फास्ट चालवत असायचा. तुषारच्या भांडणाच्या आवाजाने सगळेच एकत्र झाले होते. आसपासचे सुद्धा घराच्या बाहेर येऊन पाहत होते, परंतु कोणीच एका शब्दाने बोलत नव्हते. मधूची मोठी जाऊ साक्षी, तिला वाटलं की आता या गोष्टीवर निदान तिचा नवरा तरी काहीतरी म्हणेल, परंतु तो पण गप्प होता. मग तिने सासूकडे पाहिलं. तिची सासू पण गप्प होती. मग हे सगळं साक्षीला सहन झालं नाही आणि मग ती म्हणाली की तुमचा भाऊ एक दिवस ह्या साध्या भोळ्या पुरीला मारून टाकू शकतो, तरी पण तुम्ही तुमच्या भावाला तुषारला काही सुद्धा म्हणणार नाही. या घरात मधूवर एवढा अन्याय होत आहे आणि तुम्ही सगळे गप्प का आहात हेच मला समजत नाही. साक्षी रागात बोलत होती. मधू तिच्या बेडरूममध्ये जाऊन रडत होती. साक्षी म्हणाली की आता ही बिचारी मधू दिवसभर न खाता पिता अशीच तिच्या बेडरूममध्ये राहीन. संध्याकाळी जेव्हा तुषार भाऊजी येतील तेव्हा ते मधूला असे बघतील जसे सकाळी काही झालं नाही. साक्षी मधूपाशी गेली आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला समजू लागली. त्यामुळे मधू थोडीशी शांत झाली. साक्षी म्हणाली की स्वाभिमानी आहेस ना, तू स्वाभिमानाने राहायला शिक जरा. तू जर तुझ्या बाबतीत बोलायला शिकली तर तुषार भाऊजी तुझ्या बाबतीत एक शब्दसुद्धा बोलणार नाहीत. असं म्हणून साक्षी तिथून निघून गेली आणि खोलीमध्ये जाऊन साक्षी भूतकाळ आठवू लागली. जेव्हा साक्षी या घरात लग्न करून आली तेव्हा घरात खूप वेगळंच वातावरण होतं. तिचा नवरा संकेत आणि तिचा दीर तुषार दोघे जुळे भाऊ होते. 2 मिनिटांमुळे संकेत मोठा भाऊ आहे. संकेत खूप शांत स्वभावाचा होता, परंतु तुषार खूप उग्रीट स्वभावाचा होता, खूप वाईट स्वभावाचा होता. घरामध्ये तुषार भाऊजींच्या शिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नव्हतं. डोळे मोठे करून घरात असे रागाने बोलत होते की जणू काय संपूर्ण दुनिया यांच्याच इशाऱ्यावर चालत आहे. परंतु संकेत मोठे असून सुद्धा कधीच आपल्या भावाला समजून सांगत नव्हते, कारण तो ऐकतच नव्हता. त्यामुळे त्याला एक सवय लागली होती, तो जो कोणी समोर येईल त्याचा अपमानच करत असायचा. असा स्वभाव तुषार भाऊजींचा होता. तुषार भाऊजीला जेव्हा राग येईल तेव्हा सासूबाई त्यांच्या खोलीत जाऊन बसायच्या आणि संकेतसुद्धा घरातून बाहेर निघून जायचे आणि मी मात्र खूप घाबरत असायचे. तेव्हा मला सासूबाईचा आणि माझ्या नवऱ्याचा, संकेतचा खूप राग यायचा. कारण का त्या दोघांनीच तुषार भाऊजीला चांगले वळण लावले नाही. नाहीतर आज काय हिंमत झाली असते की कोणाला काही पण बोलण्याची. तुषार भाऊजी नेहमी संकेतजीचा अपमान करायचा, त्यांना वाईट साईड बोलायचे, तरी पण संकेतजी फक्त शांत राहायचे. एका शब्दाने संकेतजी तुषार भाऊजीला बोलत नव्हते. मी जेव्हा संकेतजीला तुषार भाऊजीला जरा सुधारण्याविषयी बोलत होती ते असे कसे आहेत, त्यामुळे मला म्हणायचे की जर तुषारच्या जागी तुझा भाऊ असता तर तू हेच बोलले असते का? पण मी रागात म्हणाले की माझा भाऊ कधीच असा नसता.
जर असता तर मी त्याच्यासोबत एक सुद्धा शब्द बोलले नसते. जो माणूस आपल्याला काडीची किंमत देत नाही त्या माणसापाशी नाही गेलेलंच बरं. आपल्या परिवारामध्ये लहानपणापासून चांगले संस्कार केले जातात. त्याला मोठ्या लोकांसोबत आणि छोट्या लोकांना सुद्धा आदराने बोलायला शिकवले जाते. पण मी माझ्या मनाला थोडंसं शांत केलं. कारण का, संकेतजी पण याच घरात राहिले आहेत तरी पण यांचा स्वभाव खूप चांगला आहे. मग तुषार भाऊजी असे विकृत स्वभावाचे का आहेत हे समजत नव्हतं. एक दिवस सासूबाईंनी घरातील न्यूजपेपर विकून टाकले आणि तुषार भाऊजीला नेमकंच कोणत्या तरी तारखेचा न्यूजपेपर पाहिजे होता आणि न्यूजपेपर विकले म्हणून तुषार भाऊजीला एवढा राग आला तर ते सासूबाईवर चवथाळूनच बोलत होते. परंतु संकेतजीने कसं तरी तुषार भाऊजीला शांत केलं. एवढेच नाही तर तुषार भाऊजी यांच्या आईला शिव्यासुद्धा देऊ लागले. त्यामुळे यांच्या आईला चक्कर आली. मीच माझ्या सासूला सांभाळलं आणि संकेतजी यांचा कामाच्या ठिकाणावरून न्यूजपेपर आणायला गेले. मी डॉक्टरांना बोलावलं आणि सासूबाईंना डॉक्टरांनी तपासलं. तुषार भाऊजी खूप कठोर स्वभावाचे आहेत. दिवस असेच चालू होते. परंतु तुषार भाऊजी कोणताच बदल झाला नाही. आता तुषार भाऊजींच्या लग्नासाठी संकेत आणि त्यांची आई काळजीत पडले. संकेतजीला सुंदर सुशील अशी शिकलेली मुलगी पाहिजे होती. परंतु सासूबाईला वाटत होतं की त्यांच्या नातेवाईकामधील एखादी मुलगी या घराची लहान सून बनवावी. मला तुषार भाऊजीचा स्वभाव माहीत होता. त्यामुळे मी कोणत्याच मुलीला तुषार भाऊजीसाठी शोधू शकली नाही. विनाकारण त्या मुलीला नरकात कशामुळे ढकलून द्यायचं. पण एके दिवशी संकेत मला म्हणाले की तुषारसाठी एखादी चांगली मुलगी शोध. मी संकेतला म्हणाले की तुषार भाऊजींसाठी अशी मुलगी पाहिजे जे संयम आणि धीर ठेवेल. तिच्या मनात प्रत्येकाबद्दल आदर असला पाहिजे. मी संकेतजीला म्हणाले की तुम्ही तुमच्या भावाचं लग्न लावत आहात, परंतु विचार करा, होणारी त्यांच्या बायकोचं आयुष्य तो माणूस काय बनवून ठेवेल? तिला सुख देईल का? संकेतला आणि सासूबाईला त्यांच्या गावाकडे मधू खूप आवडली. मी विचार केला की जर तुषार भाऊजींचं ह्या मुलीसोबत लग्न झालं तर तुषार भाऊजी आपल्या बायकोला काय देतील? कारण त्यांच्या तोंडातून तर सारखं अपशब्द निघत असतात. पण मधू आमच्या घरात सून म्हणून येणं हे नियतीने लिहून ठेवलं होतं. मधू खूप मोठ्या घरातून येणार होती. 2 भावात एकुलती एक बहीण होती. त्यामुळे तिच्यासोबत खूप धन संपत्ती घेऊन येणार होती. लग्नाच्या वेळेस एवढं पैसे, दागिने आणि वस्तू आणल्या होत्या की सासूबाई सगळ्यांना सांगून कंटाळल्या आणि मधूसोबत तिचे संस्कार सुद्धा घेऊन आली होती. मी विचार केला की जर तुषार भाऊजीला बदलायचं असेल तर त्यांच्यासाठी हीच मुलगी योग्य आहे. लग्न झालं म्हणून एक पार्टी ठेवली होती. त्यासाठी तुषार भाऊजींचे खूप खास मित्र आणि साहेब लोक येणार होते. मधूला तयार करण्यासाठी एका ब्युटी पार्लरला सुद्धा घरी बोलवण्यात आले. सगळे लोक आले तरी पण अजून मध्ये तयार होऊन आली नाही. त्यामुळे तुषार भाऊजीला खूप राग आला आणि तो रागातच मधूच्या खोलीत गेला. पण समोर सासूबाई आल्या त्यामुळे त्यांनी सगळा राग सासूबाईवर काढला आणि म्हणाले की हे तुमच्या नवीन सुनेला तयार होण्यासाठी अजून किती तास लागणार आहेत? मी तिथे गेले आणि तुषार भाऊजीला म्हणाले की फक्त 5 मिनिटात मधू तयार होईल. ब्युटी पार्लर आत्ताच आहे. आणि तुषार भाऊजीला कोणत्याच गोष्टीला धीर नव्हता. त्यामुळे ते रागातच खोलीमध्ये गेले आणि खोलीचा दरवाजा उघडला आणि ब्युटी पार्लरवालीला म्हणाले की आता हेअरस्टाईल करत बसू नका, पटकन वेणी घाला, उशीर होत आहे. या गावंडळसाठी हेच योग्य आहे. वेळेचं भान न ठेवता येत नाही का? दुसऱ्या माणसांसमोर मधूचा अपमान झाला. त्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू डबडबले. मधू भीतीने थरथर कापू लागली. तेव्हा मी पळत जाऊन संकेतजीला घेऊन आले आणि तुषार भाऊजीला शांत केले आणि म्हणाले की तुषार बाहेर तुझे मित्रमंडळ वाट पाहत आहेत. मधू आताच तयार होऊन लगेच येत आहे. तुषार भाऊजी म्हणाले की हे बघ संकेत दादा, मी तुझ्यासारखा नाही जो बायकोला डोक्यावर घेऊन नाचो. मी एकदा सांगितलं म्हणजे माझ्या बायकोने ऐकलं पाहिजे. तिला जास्त मी नाटकी करूनच देणार नाही. संकेतजी तुषार भाऊजीचं बोलणं कसं सहन करत होते देव जाणे. मला तर वाटत आहे की तुषार भाऊजी एक मानसिक रोगी आहेत. कसं तरी तयार होऊन मधू बाहेर आले.
परंतु तिच्या चेहऱ्यावर अजिबात टवटवी नव्हती, कारण का नवीन घरात आल्यावर तिच्या नवऱ्याने तिचं स्वागत कशा प्रकारे केलं हे तिला जेव्हा कळाले तेव्हापासून तिला खूप दुःख होत होतं. कसं तरी तो कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी मधू आणि तुषार भाऊजी हनीमूनसाठी गेले आणि 2-3 दिवसांनी लगेच माघारी आले. तेव्हा रविवार होता, त्यामुळे आम्ही सगळे सकाळच्या वेळेस TV पाहत बसले होते. बेल वाजली म्हणून दार उघडलं तर समोर तुषार भाऊजी आणि मधू होते. तुषार भाऊजी आपल्या रूममध्ये निघून गेले आणि मधू माझ्यापाशी येऊन गप्पा मारू लागली. कधी कधी हसत बोलत होती, कधी कधी खूप काही सांगत होती. नंतर थोडी शांत राहायची आणि नंतर बोलायची. तिच्या चेहऱ्यावर दुःख होतं. दुसऱ्या दिवसापासून मधू माझ्यासोबत काम करू लागली आणि सासूबाईची सुद्धा सेवा करत होती. तुषार भाऊजींचं काम मधू पळत जाऊन काम करत होती. मधू जेव्हा पण नवऱ्यासोबत बसत होती तेव्हा दुःखी असायची, परंतु जेव्हा माझ्यापाशी येऊन गप्पा मारायची तेव्हा तिच्या तोंडावर खूप हसू असायचं. साक्षीचा 3 वर्षांचा मुलगा विनय नेहमी मधूपाशी असायचा. एक दिवस चुकून विनयकडून तुषार भाऊजीचा लॅपटॉप खराब झाला म्हणून तुषार भाऊजी एवढे रागावले आणि म्हणाले की ह्या मूर्ख मुलाला कळत नाही का, सारखा माझ्याच खोलीमध्ये येऊन दिवसभर बसत असतो. एक दिवस तुषार भाऊजी झोपले होते आणि झोपेतून उठल्यावर त्यांनी पाहिलं की त्यांची चप्पल तिथे नव्हती आणि कामवाली बाईने फरशी पुसताना तिने चप्पल आतमध्ये सारली होती आणि समोर विनय होता. त्यामुळे त्याचा राग विनयवर काढला आणि त्याला मारले. हे सगळं जेव्हा मधूने पाहिलं तेव्हा ती विनयला वाचवण्यासाठी गेली. तुषार भाऊजीने सुद्धा मधूला खूप मारलं. मी पण विचार केला की लहान मुलगा आहे, त्याच्याकडून चूक झाली, मग त्याची एवढी मोठी शिक्षा द्यायची का? परंतु मी कोणालाच काही म्हणाली नाही. मी माझ्या खोलीत जाऊन बसले. नवऱ्याला कसं तरी शांत करून मधू साक्षीच्या खोलीत गेली आणि तिची माफी मागू लागली. परंतु मला खूप राग येत होता आणि मी सगळा राग मधूवरच काढला आणि मी तिला माझ्यापाशी बसून सुद्धा दिलं नाही. संध्याकाळी तुषार भाऊजी विनयसाठी एक गाडी घेऊन आले. विनय तर तेव्हा नॉर्मल झाला होता, कारण तो लहान होता. त्याला अपमान झालेला हे काय समजतच नव्हतं. परंतु मला खूप राग येत होता. मला वाटत होतं की ही गाडी कुठेतरी फेकून द्यावी, नाहीतर विनयला तुषार भाऊजीपासून लांब करावे. मधू तर तुषार भाऊजींचं एवढं बोलणं सहन करत होती की तो नेहमी तिला गावढळ, अडाणी, मूर्ख, बावळट असे शब्द तुषार भाऊजी तिला उच्चारित होते. एवढं सगळं सहन मधू करत होती, कारण का तिचे संस्कार तिच्या आड येत होते. मधूच्या लग्नाला आता 1 वर्ष झालं होतं. तुषार भाऊजीने तिची जिंदगी नुसती नरक बनवली होती. मधू आई होणार होती. आता तिचं होणारं बाळ आपल्या आईचा एवढा अपमान सहन करेल का, असा विचार माझ्या मनात येत होता. तोपर्यंत मला कुणीतरी आवाज दिला. त्यामुळे साक्षी भूतकाळातून जागी झाली आणि मधू तिच्यापाशी आली आणि तिला म्हणाली की साक्षीताई, माझी वहिनी मला भेटायला येणार आहे. मग साक्षी म्हणाली की मग हे उत्तर चांगलंच आहे, पण ताई तुम्हाला माहीत आहेच की हे माझा नेहमी अपमान करतात. मी माझ्या माहेरच्यांना आजपर्यंत काही सांगितलं नाही. साक्षी म्हणाली की अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो. त्यामुळे ह्यामध्ये दोषी कोण आहे हे तूच ठरव. साक्षी तिला म्हणाली की नवरा आहे म्हणून काय झालं, आपण काय त्याच्या पायाची चप्पल आहोत का? मधू, जर नवरा बायकोचं नातं मित्रासारखं असेल तर ते सुखदुःखात एकत्र येऊ शकतात. दुसऱ्या दिवशी तिची वहिनी आणि तिचा भाऊ आले. ते दोघे येताना सगळ्यांसाठी खूप वस्तू घेऊन आले होते. मधू हेच दाखवत होती की मी इथं खूप खुश आहे. एक दिवस तिची वहिनी आणि भाऊ राहून सासूबाईची परमिशन घेऊन मधूला त्यांच्यासोबत घेऊन गेले. पहिलं बाळांपण माहेरीच करतात, त्यामुळे ते मधूला घेऊन गेले. डिलिव्हरीची तारीख आता जवळ आली होती. मधूसाठी सगळेच काळजीत होते. कधी कधी तुषार मधूच्या भावाला फोन करून मधूची तब्येत विचारत होते. हळूहळू तुषारचा राग शांत होऊ लागला. जेव्हा मधूला डिलिव्हरीच्या कळा येऊ लागल्या हे ऐकून तुषार, साक्षी, संकेत सगळेच मधूच्या माहेरी पोचले. मधूला आई नव्हती, त्यामुळे सगळी काळजी तिचा भाऊ आणि वहिनी घेत होते. आपल्या बायकोची काळजी तिची वहिनी आणि भाऊ किती घेत आहेत हे पाहून तुषार आश्चर्यचकित झाला.
मधूला वेळेवर औषध पाणी देत होते, फळे कापून देत होते. एका दिवसाने मधूने एका मुलीला जन्म दिला. तिची वहिनी आणि भाऊ तिच्या मुलीला सुद्धा छान सांभाळत होते. हे सगळं पाहून तुषारमध्ये बदल झालेला दिसत होता. पण इकडे मधू शांत होती. ती जास्त करून कोणाला बोलत पण नव्हती. त्यानंतर तुषार आणि साक्षी माघारी आले. घरी आल्यानंतर काही दिवसांनी मधूला सासरी आणायची चर्चा सुरू झाली. पण मधूचा फोन आला. ती म्हणाली, काही दिवस मी माहेरी राहणार आहे, मला थोडासा विचार करायचा आहे. साक्षीला वाटलं की मधू आता कधीच सासरी येऊ शकत नाही. तिचा एवढा छळ झाला आहे, त्यामुळे नक्कीच मधू आता तुषार भाऊजीपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेत असते. इकडे तुषार भाऊजी पण खूप टेन्शनमध्ये होते. मधूची वहिनी आणि भाऊ पण म्हणाले की हे ते दोघांच्या नवरा बायकोंचा प्रश्न आहे, त्यामुळे आम्ही दोघे मध्ये पडणार नाही. एक दिवस तुषार मधूला भेटायला तिच्या माहेरी गेला आणि रूममध्ये तिच्या मुलीसोबत मधू बसली होती. तिथे जाऊन तुषार बसला. सोबत साक्षी पण गेली होती. साक्षी हॉलमध्ये बसली होती. तिथून मधू आणि तुषारचे बोलणे तिला ऐकायला जात होते. तुषार म्हणाला की मी जो तुझ्यासोबत वागलो त्यासाठी मला माफ कर. परंतु मधू तरी पण शांतच होती. तुषार म्हणाला की मी तुझी किंमत कधीच जाणू शकलो नाही, परंतु आता मात्र मला माझी चूक कळाली आहे. तुझ्या माहेरी आल्यावर मला कळाले की परिवारासोबत कसे वागले पाहिजे, कसे राहिले पाहिजे. पहिल्या वेळेस जेव्हा तुझे दादा आणि वहिनी घरी आले होते तेव्हा त्यांचं बोलणं पाहूनच मलाच लाज वाटू लागली. आणि नंतर इथे आल्यावर सुद्धा मी तुझ्या वहिनीचा आणि भावाचा नातं पाहिलं की ते तुझ्यासोबत कसे वागतात हे पाहून मला चूक कळली आहे. तुझ्या माहेरमध्ये राहिल्यावर मला असे कळाले की प्रेमाने राहिल्यावर माणसे मानसिक आणि शारीरिक स्वस्थ सुद्धा किती चांगलं राहतात. मी आणि संकेत दादा तेव्हा 6 वर्षाचा होतो. तेव्हा आमच्या डोक्यावरून बापाचं छत्र गेलं. बाबांच्या मृत्यूनंतर आई सुद्धा जरा वेड्यासारखी वागत होती. आई घराला पूर्णपणे चांगलं सांभाळू शकत नव्हती. अशा वेळी नातेवाईक सुद्धा आपली किती मदत करतात हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि मग एवढ्या सगळ्यांना तणावाचा राग आई माझ्यावर काढत होती. मला वाटत होतं की आई माझ्यावर प्रेमच करत नाही. मधू म्हणाली की असं कसं होऊ शकतं? आई कधीच आपल्या मुलाला प्रेम करत नाही असं होत नाही. कारण का? आई बाबाचे मृत्यूच कारण मला समजलं होतं. त्या दिवशी मी माझ्या दोस्तांसोबत छतावर पतंग उडवत होतो आणि तो दोरा एका वायरमध्ये गुंतला होता आणि त्या वायरमधला दोरा काढण्यासाठी माझा मित्र पुढे गेला. परंतु माझे बाबा आले आणि त्यांनी माझ्या मित्राला थांबवलं आणि तो दोरा काढू लागले आणि त्यामध्ये त्यांना शॉक लागला. माझा मित्र तर वाचला, परंतु बाबा वाचले नाहीत. मधू म्हणाली की तुमची आई तुम्हाला कधी म्हणाली का अशी? नाही, आई मला अशी कधीच म्हणाली नाही. परंतु एके दिवशी मला काकांनी सांगितलं की माझी आई सगळीकडे असं म्हणून बोबाटा करत आहे की बाबांचा मृत्यू माझ्यामुळेच झाला आहे. तेव्हापासून माझ्या मनात राग निर्माण झाला आणि नंतर रागात मोठ्याने बोलू लागलो. तोंडाचे शब्द येईल ते मी बोलू लागलो. हळूहळू मला दुसऱ्यांचा अपमान करायला आवडू लागलं आणि कोणी आजारी असल्या तर त्याला दुःख देऊ वाटत होतं. कधी कधी तुझ्यावर मला माया येत होती, परंतु माझा अहंकार मला आड येत होता. मी माझ्या मुलीला खूप प्रेम देणार आहे. आजपासून मी कधीच कोणावर विनाकारण ओरडणार नाही, कोणाला त्रास देणार नाही असं म्हणून तुषार मोठमोठ्याने रडू लागला. तुषारच्या मनातील राग द्वेष सगळा निघून गेला होता. मधूला समजलं की ज्या वातावरणात त्यांची परवरिश झाली आहे त्या वातावरणामुळे त्यांच्या मनात राग द्वेष निर्माण झाला, पण आता ते नॉर्मल आहेत. हे सगळं ऐकून बाहेर बसलेली साक्षी सुद्धा रडू लागली. एवढ्या रागीट माणसाच्या मनात सुद्धा केवळ दुःख होतं आणि ते दुःख आज बाहेर झालं होतं. त्यांचं लहानपण ज्या रागात गेलं ते लहानपण ते त्यांच्या मुलीला देणार नाही. ते आपल्या मुलीसाठी हे सगळं स्वीकारायला तयार आहेत. मधू हे सगळं ऐकून तुषारसोबत सासरला गेली. आता तुषार सगळ्यांसोबत नॉर्मल वागत होता. संकेत पण आपल्या भावामध्ये झालेला हा बदल पाहून खूप खुश होता. आता पूर्णपणे तुषारचा स्वभाव खूप चांगला झाला. तो मधूला सुद्धा मान सन्मान आणि आदर सुद्धा देत होता. शेवटी मधूला तिच्या
तपश्चर्येचं फळ तिला मिळालं होतं. आता मधू आणि तुषार आपल्या छोट्याशा मुलीसोबत खूप खुश होते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.